जेवणामध्ये किंवा जेवण बनवताना तेल वापरायचं का तूप वापरायचं असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. तर आयुर्वेदाचं त्यावर काय मत आहे ते या व्हिडिओत बघूयात. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर आयुर्वेदाने ह्या सगळ्या फॅट्सला स्नेह म्हणजे संस्कृतमध्ये त्याला स्नेह म्हणलं जातं. ह्याचे 4 मुख्य प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजे तेल, घृत, वसा आणि मज्जा. तर आता ह्याचे नेमके अर्थ काय? तर घृत म्हणजे अर्थातच तूप. ते वेगवेगळ्या प्राण्यांच्या दुधापासून बनवलेलं असू शकतं. तेल म्हणजे बिया प्रेस करून जे आपण काढतो ते तेल म्हणजेच तैल. आणि वसा आणि मज्जा हे दोन अगेन ॲनिमल प्रोडक्ट्स आहेत, म्हणजेच प्राणीज द्रव्य आहेत. तर वसा म्हणजे आपण जे मीठ जे खातो त्याच्या मांस उकळून त्यातनं जे निघालेलं फॅट असतं ते जर आपण सेपरेट करून घेतलं तर त्याला वसा असं म्हणलेलं आहे. आणि बोन मॅरो म्हणजे हाडाच्या आतला जो स्नेह असतो त्याला मज्जा असं म्हणतात. तर कुठल्याही आपण आहार पदार्थ बनवताना किंवा वरून घ्यायला हे 4 प्रकारचे स्नेह आयुर्वेदात सांगितले. त्यातला कुठला वापरावा त्याचं जर आपण पचायला हलक्यापासून पचायला जड असं वर्गीकरण केलं तर तूप हे सगळ्यात पचायला हलकं सांगितलंय, त्यानंतर तेल, त्यानंतर वसा आणि त्यानंतर मज्जा. तर त्यामुळे तुमचा अग्नी म्हणजेच डायजेस्टिव्ह पॉवर किती स्ट्रॉंग आहे आणि तुमचा शारीरिक आउटपुट व्यायाम किंवा कष्ट किती आहेत त्यानुसार तुम्ही या 3-4 गोष्टींपैकी कुठली खायची हे ठरवायचं असतं. आता काही वेळा वाताचा किंवा एखादा खूप बलवान आजार असेल तर आम्ही 4ही गोष्टी एकत्र करून सुद्धा खायला सांगतो. पण रेग्युलर वापरामध्ये तेल आणि तूप असणं हेच अपेक्षित आहे. ज्यांना बुद्धीचं किंवा डोक्याचं काम जास्त करायचं आहे त्यांना घृत हे जास्त सुटेबल असतं म्हणजेच तूप. आणि ज्यांना शारीरिक काम जास्त करायचं आहे त्यांना तेल जास्त सुटेबल असतं, कारण ते सगळ्यात चांगलं वातशामक सांगितलं. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजनुसार आपण ठरवायचं असतं की आपण यापैकी कुठलं खायचं आहे. पण सगळ्यांना एक थंब रूल म्हणून तूप किंवा तेलातच सगळे पदार्थ बनवणं किंवा तूप आणि तेल मिक्स करून पदार्थ बनवणं असं आम्ही आमच्या पेशंट्सला सांगतो. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.